आज आपण काल्याच्या कीर्तनामध्ये प्रवृत्त झालेलो आहोत. भगवंताचं चरित्र आपल्याला या ठिकाणी गुणगान गायचं आहे त्याचं. अर्थात चरित्र म्हटलं की काय दुसरं तिसरं चरित्र नाही, आपल्याकडे चरित्राच्या संबंधानं बोलल्या गेलेलं आहे. फक्त ते चरित्र गोकुळातलंच गायचं, अभंगातलं पुढचं तिसरं चरण आहेच त्या संबंधानं. ते चरित्र गात असताना अगोदर मनाची स्थिती काय, देहाची स्थिती काय, वैराग्य उत्पन्न झालं की नाही, आपण दीन कशाने झालोत, आपण दुर्बल कशाने झालोत, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा भवसागर आपल्याला त्रास देतोय. भवसागरातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. या संसारातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. संसार म्हटलं की पहिले प्रमाण आठवतात, तो दुःख मूळ आहे, बरोबर की नाही. त्याच्या मुळाशीच दुःख आहे. मग हा दुःख मूळ संसार या भवसागरामध्ये जीव अडकलेला आहे. या ठिकाणी तो गटांगळ्या खातो, त्याला बाहेर येणं गरजेचं आहे. पण बाहेर येणं शक्य नाही हो. या ठिकाणी मायेचा वारा लागला आणि पहिल्या श्वासापासून जीव अडकला. रात्रंदिवस तो प्रयत्न करतोय, तो बनतोय, पण नुसते प्रयत्न मग बोलण्यातूनच होतात. वैचारिक दृष्टी त्याचा विवेक जागा होत नाही आणि तो बाहेर येत नाही. आत्तापर्यंत संसारातून बाहेर येण्यासाठी शास्त्र पुराण गाड्या भरलेल्या आहेत त्याच्या, नाही का. पण तिकडं बघतो कोण, जसा आलेला दिवस तसा काढायचा आणि संसार खूप वाईट आहे एवढंच फक्त बोलायचं. त्याच्यावरती आपण उपाय काय केले. संसार जर वाईट आहे आणि तो जर आपल्याला सरळ करायचा, व्यवस्थित करायचा आहे, आपल्याला त्या संसाराने देखील सहाय्य केलं पाहिजे. याच्यासाठी म्हणून प्रयत्न काय केलेत आपण, याच्यासाठी प्रयत्न केलेत संतांनी. संसार दुःख देणार आहे. आपण कथेमध्ये देखील बोललो, देवाला संसाराने दुःख दिलं, संतांना संसाराने दुःख दिलं, आणि या जीवालाही संसार दुःख देतोय. संसार दुःख देतोय. देवालाही संसारावर काही उपाय करावेत असे मार्ग सुचले नाही. माझं बोलणं कळतंय आपल्याला. संतांना मात्र या संबंधीचे सर्व मार्ग लक्षात आले. आणि दुसरी गोष्ट, जीवालाही मार्ग सुचत नाहीत आणि तसा तो प्रयत्नही करत नाही. विठाला विठाला वास्तविक पाहता करण याचे नावे भलतेच करीत. ज्ञानोबारायांची भाषा, जे करायला नको तोच करीत राहतो तो, आणि त्याचा परिणाम काय होतो, दुःख होतं. संसाराच्या संबंधानं काय करायला पाहिजे, देवाचं नाव घ्यायला पाहिजे. आपला जन्म झालाय, या मृत्यूलोकामध्ये आलोत, आपल्याला सर्वात मोठी उपलब्धी आहे, हा मनुष्यदेह मिळाला आपल्याला. पशवादिकांना हा मनुष्यदेह मिळाला, पण त्यांना त्याचं सार्थक करता आलं नाही, बरोबर आहे की नाही. जे म्हणून सार्थक करून घ्यायचंय ते आपल्याकडे ज्ञान आहे त्याचं. नर निधान लागले हाते, लागले हाते, उत्तम सार उत्तमाची गते, उत्तमाची गते, देवाची होईल ते होते, तरी का चित्तीला धरावे, का चित्तीला धरावे, चित्तीला धरावे, निधान लागले हाते, नर निधान लागले हाते, लागले हाते, उत्तम सारा उत्तमाची गती, देवाची होईल ते होती, तरी का चित्तीन धरावे, उत्तम सारा नरदेह निधान लादले हाती. आपल्या हातामध्ये निधान ठेवा. हे नरदेह सापडलाय, मग त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. आपण त्याचा व्यवस्थित उपयोग केला पाहिजे. जर या नरदेहाचा व्यवस्थित उपयोग केला तर नराचा नारायण होण्याची ताकद या देहामध्ये आहे. आणि आत्तापर्यंत घडले की नाही ते असे हजारोने आपल्याला उदाहरणं देता येतील. फक्त एक गोष्ट आहे, या नरदेहाचं महत्त्व आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. अरे गड्या, मला हा देह मिळाला आहे, कशासाठी मिळाला.
दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तो जोडशी नारायण नाशे जीवपण भवरोग घालवण्यासाठी जीवपणा घालवण्यासाठी देवत्वाचा प्रवास करण्यासाठी म्हणून हा देह आपल्याला मिळालेला आहे आणि त्या दिशेने आपल्याला प्रवास करायचा आहे. एक क्षणही वाया जाता कामा नये. आयुष्याची संध्याकाळ कधी होईल सांगता येईल का? नाही. शेवटचा श्वास कधी असेल सांगता येईल का? नाही. मग आत्ता ज्या वेळेस आपल्याला याचं महत्त्व कळालं त्या दिवसापासून कशाला त्या वेळेपासून त्या सेकंदापासून क्षणोक्षण हाची करावा विचार क्षणोक्षण हाची करावा विचार क्षणोक्षण हाची करावा विचार क्षणोक्षण हाची करावा विचार करावया पार भव करावया पार भव नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ करावया पार भव करावया पार नाशिवंत देह जाणार नाशिवंत क्षणोक्षण हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू. या भवसागरातून आपल्याला बाहेर निघायचंय. अर्थात तो विचार क्षणाक्षणाला करणं गरजेचं आहे. आता विचार आलाय बस आणि लगेच कृतिशील परमार्थ फार महत्त्वाचा सांगितलाय. कृतिशील परमार्थ नुसता बोलाचाच परमार्थ नाही, कृती काय करतात. नाहीतर बोलणाऱ्यांची संख्या खूप आहे नाही का. आणि आता कमी नाही. फार पूर्वी एखादा कीर्तनकार तालुक्यात असायचा, एखादा कीर्तनकार जिल्ह्यात असायचा, मग 7-7 दिवस त्यालाच बोलावं लागायचं. लोक त्याची वाट बघायचे. आता लोक वाट बघत नाहीत. आता हाताशीच 10-5 महाराज बसलेले असतात त्याच्यामुळे वाट बघण्याचा प्रश्नच नाही. अर्थात सांगणारी मंडळी भरपूर झालेत बरं का. पण सांगू तुम्हाला कृतिशील परमार्थ फार महत्त्वाचा आहे. कृतिशील परमार्थ जोपर्यंत कृतिशील परमार्थ घडत नाही ना तोपर्यंत मात्र प्रबोधन होत नाही. प्रबोधन हा शब्द अलीकडं जे थिल्लर लोक आहेत त्यांच्या संबंधानं वापरतात. पण प्रबोधन या शब्दाचा काय अर्थ आहे? अहो मनाचं प्रबोधन. सात्विकपणा या शब्दामध्ये इतका दडलेला आहे, ठासून भरलेला आहे प्रबोधन शब्दामध्ये. त्यामुळं प्रबोधनकार हा शब्द वैचारिकदृष्ट्या वापरायला पाहिजे. पण आपल्याकडं तो प्रबोधन शब्द विनोदी लोकांना वापरला जातो. बरोबर आहे की नाही? विठाला मनाच्या प्रबोधे मनाचं प्रबोधन झालं पाहिजे. आणि म्हणून कृतिशील परमार्थ फार महत्वाचा आहे. कृतिशीलता अत्यंत गरजेचे. नुसतं सांगून चालणार नाही. आम्ही जर सांगू माळ घाला ठीक आहे, माळ तुमच्या गळ्यात आहे तुम्ही घाला म्हणून सांगताय. परत सांगितलं ज्ञानेश्वरी वाचा. हो बाबा ज्ञानेश्वरी वाचायची, पण तुम्ही ज्ञानेश्वरीचं कधी पान उचकटलंय का? कधी बघितली का ज्ञानेश्वरी? कुठल्या अध्यात काय हे आहे का माहिती आहे तुम्हाला? आणि जर तुम्हाला हे सर्व माहिती असेल, तुम्ही काय 108 काय 100-50 पारायणं केली असतील तर मग तुम्हाला अधिकार आहे ज्ञानेश्वरीचं वाचन करा म्हणून सांगण्याचा. आपणच जर ज्ञानेश्वरी त्या वस्त्रातून बाहेर कधीच काढलेली नाही का. पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन असं आपल्याकडे बोललं जातं. काही माणसं त्याचा सोयीस्कर अर्थ घेतात, कपाटातले ग्रंथ बघतात आणि लगेच कीर्तनाला निघतात ते कधी वाचून बघत नाहीत. मग वाचून बघण्याची वेळ आलेली आता. कृतिशील परमार्थ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचा परिणाम बघा ना. आजही आपण 60-70 वर्षापूर्वीच्या कीर्तनकारांची उदाहरणं आपण आपल्या कीर्तनात देतोय. काय कारण आहे? आजही आपण परमपूज्य सद्गुरू ज्ञानसूर्य धुंडा महाराज देगलूरकर यांचं प्रमाण देतोय. त्यांच्या संबंधाने त्यांचं नाव कीर्तनात आपण काढतोय. त्यांच्या परमार्थाची महती आपण आपल्या कीर्तनामध्ये परमपूज्य सद्गुरू जोग महाराज, परमपूज्य सद्गुरू साखरे महाराज, परमपूज्य सद्गुरू रंगनाथ गुरुजी परभणकर, हे अर्थात ही मोठी मंडळी वर्षाकाठी, मी बोलून गेलो ही गोष्ट, वर्षाकाठी फक्त 50 ते 60 कीर्तन करणारी ही माणसं बरं का. मामासाहेब दांडेकर, ही
50 ते 60 कीर्तनं वर्षाकाठी. फार काय कीर्तनं नव्हते त्यांची बरं का. त्यांच्या चरित्रातही तसा उल्लेख आलेला आहे. वर्षाकाठी 50-60 कीर्तन करणारे. पण आजही आपण त्यांच्या कीर्तनाचे दाखले आपल्या कीर्तनात देतो. 60च कीर्तनं. आजचा महाराज वर्षाकाठी 600 कीर्तन करतोय. पण महाराजालाच सांगावं लागतं मी तुमच्या गावामध्ये आलो. मागच्या वेळेस आलो होतो. लोक म्हणतात आमच्या काय ध्यानात नाही होते कधी आलो तुम्ही. ते नाही का त्या दिवशी लाईट गेली, पाऊस आला वगैरे. आला असेल म्हणले, पण एवढं काही लक्षात नाही. म्हणजे 70 वर्षापूर्वीचे कीर्तनाचे दाखले आज आपण आपल्या कीर्तनामध्ये देतोय. त्याचं कारण आहे त्यांचा परमार्थ हा कृतिशील परमार्थ होता. कृतिशील परमार्थ, कृतीचा परमार्थ फार महत्त्वाचा आहे. म्हणून कृती अत्यंत महत्त्वाची. नुसतं सांगून चालत नाही. क्षणाक्षणाला विचार ज्यावेळेस होतो त्यावेळेस त्या भवसागरातून बाहेर निघण्यासाठीचे म्हणून उपाय आपल्याला सापडतात. हे ग्रंथ कशासाठी येतो? जर आपल्याला ज्ञान झालं तर हा भवसागर सहजपणे तरता येईल. विठाला विठाला ज्ञानोबराय बोलतात. ज्ञानोबरांची अत्यंत गोड भाषा आहे. भवसिंधूची नी माझे काऊनाशी धाकून उपजे तेथ जरी की माझे भीती हन. भवसागराने इतरांना त्रस्त करून सोडलेले. मग त्या भवसागरातून तारण्यासाठीचा काही उपाय आहे का? भवसागर तरता करे तसा चिंता पहिला उभा दाता कटी कर ठेव रे. पहिला उभा दाता कटी कर ठेव. पहिला उभा दाता कटी कर ठेव. त्याचे पायी घाला मिठे जग जेठे भावा एका साठे बांधावा हे आपुला. त्याचे पायी घाला मिठे भावा भवसागर तरता कार्य करीत सा चिंता पैल उभा दाता. कटीकर ठेवून तो उभा आहे. तो आपल्या भक्तांना पालवतोय, खुणवतोय, इशारा करतोय तुम्ही या या. अहो मी मोल काही घेणार नाही. मोल न घे जग जेठी. काही मोल घेणार नाही. फक्त तुम्ही या, तुमच्या मनाची तयारी करा. कारण या ठिकाणी अधिकाराचा विचार सांगितलेला आहे. बरोबर आहे की नाही? पण ज्या वेळेस आपण एखादी कथा श्रवण करतोय त्या ठिकाणी अधिकाराचा विचार सांगितला नाही. जसं असेल तसं या, पण या. कारण बाकीच्या ठिकाणी ज्ञान जर कमवायचं म्हटलं तर अधिकाराचा विचार सांगितलेला आहे. ज्ञानाच्या मार्गाने जर जायचं म्हटलं तर पहिलं तुम्हाला विवेक आहे का? जर तुमचा विवेक असेल, वैराग्य आहे का? विवेक, वैराग्य, समाधीशीर संपत्ती, मुमुक्षुता, श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन, आणि मग कुठं सांगितलंय ब्रह्मज्ञान. इतका प्रवास सर्वसामान्याच्या बुद्धीला पेलवणार आहे का? त्याला विवेक म्हणजे काय तेच कळत नाही. विवेक म्हणजे काय? विचाराचं पुढचं व्हर्जन. सार आसार या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतील. विवेक, वैराग्य. वैराग्याच्या संबंधानं बोलत असताना वैराग्य काय व्याख्यानाचा विषय असतो का? वैराग्य का कीर्तनाचा विषय असतो का? वैराग्य हे अंतकरणाची स्थिती आहे. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं फाटके तुटके कपडे घातले म्हणजे लोकांच्या दृष्टीने आपण वैराग्यवान. पण असं नाही. ते तुमचा गबाळेपणा आहे. वैराग्याचा आणि कपड्याचा काही संबंध नाही. जनकराजांनी सांगितलं नाही का? जनकराजाच्या संबंधानं वैराग्याच्या संबंधानं जनकराजाचं सर्वात मोठं उदाहरण दिलं जातं. अहो या ठिकाणी त्यागायचं नाही, फक्त वृत्ती फार महत्वाची आहे. विठाला विठाला एका क्षणात सोडता आलं पाहिजे, त्याला म्हणायचं वैराग्य. धरून बसायचं नाही, आसक्ती धरायची नाही, संग करायचा नाही, अर्थात वैराग्य. पण इतका प्रवास कठीण आहे. हे सर्वसामान्य, आम्ही सर्वसामान्य लोक आहोत. आम्हाला हा इतका मोठा आणि कठीण प्रवास शक्य होत नाही. माझं बोलणं कळतंय आपल्याला? आपल्याला ही अभंगाची भूमिका फार महत्त्वाची आहे बघा. आणि मग आम्ही जर सर्वसामान्य असू तर आमच्या सर्वसामान्यांच्यासाठी
भवसागरातून तारण्यासाठीचे काही उपाय आहेत का? तारता येतं का? अभंगाचं दीन दुर्बळास तारू भवासा दीनाने दुर्बळास दीन दुर्बळास तारू भवासा गरीचे तारू भव सागरीचे तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी. आपण प्रस्तावनाच भवसागराच्या संबंधाने केली. आपलं आत्तापर्यंत जेवढं व्याख्यान झालं ते दुसऱ्या चरणाच्या संबंधानंच त्याचा आपण विस्तार करत गेलो. तारू भवसागरीचे उंच नीच अधिकारी. हां, अधिकाराचा विचार नाही, अधिकाराच्या संबंधाने आपण आत्ता बोललो. उंच अधिकारी शुकाचार्यांसारखे उंच अधिकारी आहेत. नीच अधिकारी अजामिळ आपण चरित्र श्रीमद भागवतामध्ये ऐकलंय. बघा ना तुम्ही, जे सर्वसामान्य अधिकारी आहेत त्यांचा देखील उद्धार झाला आणि जे उंचातले उंच अधिकारी आहेत त्यांचा देखील उद्धार झाला. ही कथा दोघांनाही तारक कथा आहे. तारू भवसागरीचे. तारू जहाज म्हणा, होडी म्हणा, काहीतरी पलीकडे जाण्यासाठी, भवसागरातून जाण्यासाठी ही कथा नेने भवव्यथा, भवव्यथा हरवण्याचं काम कथा करते. कथा फक्त काय करायचं, त्या कथेमध्ये आपण बसण्याचा प्रयत्न करायचा. विठाला विठाला उंच अधिकारी आहेत. ज्ञानाची भूमिका तयार आहे त्यांची. 7 भूमिका त्यांच्या अगदी तयार आहेत ज्ञानाच्या. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, असंशक्ती, भावेनी, तुर्यागा, ह्या 7 भूमिका तयार आहेत त्यांच्या. शुभेच्छा. या जगामध्ये एकच शुभ आहे आणि तो म्हणजे देव.
त्याच्या संबंधाने विचार करायचा. दुसरं शुभ, अहो त्याच्यासारखं शुभ दुसरं काहीच नाही या जगामध्ये. हा, आपण बाकीच्याला शुभ म्हणू, पण ते सर्व अशुभच आहे, बरोबर आहे की नाही. तिथून अशुभाला सुरुवात होते. शुभ या जगामध्ये काय आहे, तर या जगामध्ये शुभ फक्त देव आहे, आणि तो जाणून घेण्याची जी तीव्र इच्छा होते त्याला शुभ इच्छा म्हणतात. विठाला विठाला. त्याच्यामध्ये हे अनेक प्रकार पाडले जातात, नाही का. इच्छा, विचारण्याची इच्छा. विचारण्याची इच्छा पाहिजेच पाहिजे, पण काय विचारायचं. कमी उधार पावेन, कमी उधार पावेन, काय कृपा करीन नारायण, काय कृपा करीन नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे. कैये खंड येईल कर्म, कैये खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. शुभ इच्छा. आपल्या उद्धाराच्या संबंधाने जी इच्छा निर्माण होते, काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, मला देव भेटेल का, माझा उद्धार होईल का, ही शुभ इच्छा आहे. देवाच्या संबंधानं विचारणा करणं, दोन प्रकारची विचारणा सांगितलेली बरं का. एक उत्कृष्ट विचारणा आहे आणि एक निकृष्ट विचारणा आहे. देवाच्या संबंधानं, उद्धाराच्या संबंधानं जी विचारणा केली जाते त्याला उत्कृष्ट विचारणा म्हणतात, सदइच्छा, उत्कृष्ट विचारणा. आणि जर संसाराच्या संबंधानं आपण विचारित असू तर त्याला निकृष्ट विचारणा म्हणतात. परवा आमचं जालन्याला कीर्तन झालं. जालन्याला कीर्तन झाल्याच्या नंतर बरी गर्दी कीर्तनाला. कीर्तन झाल्याच्या नंतर एक आजी काठी टेकीत जवळ आल्या आणि त्यांनी विचारलं, महाराज कुठले. म्हटलं आळंदी. असं म्हटलं, आमची मुलगी पण आता आळंदीलाच राहिला आहे, 2-4 वर्षापासून गेली. म्हटलं हो असेल. आता म्हटलं आजी आल्यात, कशाला नाराज करायचं, तुम्हाला भेटली का. म्हटलं हो भेटली. आता आळंदी बरीच मोठी आहे, पण आजीला नाराज करायला नको म्हणून म्हटलं भेटली. काय म्हटली, काय नाही म्हटलं व्यवस्थित आहे, काही अडचण नाही तिची, तिचे मालक कामाला जात आहेत रोज, व्यवस्थित चाललं आहे. त्यांनी आता फ्लॅट पण घेतला आहे. बरं वाटलं आजीला, कारण निकृष्ट आहे ना. निकृष्टामध्ये समाधान माणसाला वाटते. महाराज सर्व ठीक आहे हो, जरा तिची तब्येत, अहो म्हटलं एकदम चांगली आहे, काही अडचण नाही, तिला व्यवस्थित आहे. म्हटलं महाराज आणखी एक शेवटचं विचारते, तिचं आणि तिच्या नवऱ्याचं पटतं का हो. बघा आता म्हटलं हा त्यांचा अंतर्गत मामला आहे, त्याच्यात कशाला आम्ही दखल घेऊ, नाही का. आणि ती बाब काय बाहेर येणारी बाब नाही, त्याच्यामुळं आम्ही तिथपर्यंत जाणारे नाहीत. बघा ना, विचार ना. बरं त्याच आजीनं जर असं विचारलं असतं, महाराज कीर्तनाचा अभंग तुम्ही छान घेतला, चांगलं सोडवलं, तुम्ही चिंतन कुठं केलं वगैरे वगैरे, ह्या सर्व गोष्टी जर ती बोलत गेली असती तर याला काय म्हणायचं, उत्कृष्ट विचारणा. पण माणसं उत्कृष्ट विचारणा करत नाहीत, निकृष्ट विचारणा करतात. माझा मुद्दा चालला शुभ इच्छा. या ज्ञानाच्या भूमिका सांगितलेल्या आहेत बरं का, ज्ञानाच्या भूमिका. पण या ज्ञानाच्या भूमिका अत्यंत कठीण आहेत. आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवाला हे पेलवणं कठीण आहे. ज्ञानोबा बोलतात की नाही, जया ज्ञाना लागे गगन गिळिताती योगी, स्वर्गाची आडवंगी उमरडोने, इतकं ज्ञान कठीण आहे, त्याच्या भूमिकाही कठीण आहेत. मग आम्ही तर सर्वसामान्य साधक आहोत, आमचा उद्धार झाला पाहिजे. आम्ही दीन आहोत, आम्ही दुबळे आहोत. दीन म्हणजे इंद्रियाचा आमच्यावरती अंमल आहे, आणि दुबळे म्हणजे आमच्याकडे वैराग्य नाही.
ज्ञान जर कमवायचं असेल तर वैराग्याची नितांत गरज आहे. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगण्याची नाही. ज्ञान जर पाहिजे असेल तर विरक्ती अत्यंत महत्त्वाची सांगितली, पण ते आमच्याकडं काहीच नाही. ते म्हटले तुमच्याकडे काही नसू द्या ना, फक्त एक तयारी ठेवा, तुम्हाला कथा श्रवण करता आली पाहिजे. अभंगाचं पहिलं दीन आणि दुर्बळासी सुख राशी हरिकथा. ही सुखाची रास आहे हरिकथा. या ठिकाणी अधिकाराचा विचार सांगितलेला नाही. दीन दुर्बल. दीन हा शब्द इंद्रियाच्या संबंधानं वापरला गेलेला आहे. इंद्रियाचे दिनी आम्ही केलो नारायणे. अर्थात आमच्या इंद्रिय ताब्यामध्ये नाहीत. विकारांचा अंमल इंद्रियावरती आहे आणि जसं इंद्रिय म्हणतील तसं आम्ही करतो. इंद्रियांचे आम्ही पांगिलो अंकित, ज्यांचे रंगीचे तरंगलेसे, ज्यांचे रंगीचे तरंगलेसे, ज्यांचे रंगीचे तरंगले. त्यांचे चित्ती चित्त रंगलेशे. इंद्रियाचे आम्ही पांगिलो अंकित. इंद्रियाचे आम्ही पांगिलो अंकित. इंद्रियाचा आमच्यावरती, त्या विकाराचा इंद्रियावरती अंमल आहे आणि ते चित्त आमचं त्यांच्या रंगामध्ये रंगून गेलेलं आहे, दुसरीकडं नाही. खरं तर चित्त परमार्थाच्या दृष्टीने रंगायला पाहिजे, पण इंद्रियाने इतका मनाचा ताबा घेतला आहे, त्या विकाराने इतका मनाचा ताबा घेतला आहे की आता मात्र त्या विकारातून सुटका नाही. मग बघा ना तुम्ही, आता हे व्यसनाधीन माणसं आपण बघतोय, खरं तर त्यांनाही ते घेतल्याच्या नंतर वाईटच वाटतं, बरोबर आहे की नाही.
पण सर्व उद्ध्वस्त झाल्यावर त्यांना वाईट वाटतं. हां, किती अंमल असतो, किती अंमल असतो. एका 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 विकाराचा इतका अंमल असतो, 4 वाजले की त्यांचे हातपाय थरथर करतात, नाही का. आणि मग पाऊले चालती पंढरीची नाही, दुकानाची वाट. पंढरीची कशाला, नीट बस. मग नंतरचा जो परिणाम असतो तो अत्यंत कठीण परिणाम आहे, पण विकाराचा अंमल आहे. बघा ना तुम्ही, प्रत्येक आपल्याला जे व्यसन आहे त्या व्यसन आपल्याला आठवण करून देतं, नाही आता वेळ झाली आपली, आता वेळ झाली आपली. आणि सहजपणे मनुष्य तिकडे त्या ठिकाणी प्रवृत्त होतो. याला काय म्हणायचं, याला दीनता म्हणायचं. दीन. हां, दीन शब्द आपल्याकडे आणखी एका ठिकाणी उच्चारला जातो बघा, दीन. सर्व परिस्थिती छान आहे, व्यवस्थित परिस्थिती आहे, गाडी बंगला, आता जे म्हणून काय परिस्थिती चांगली असण्याचे निकष आहेत ते सर्व निकष त्यांच्याकडे आहेत, बरोबर की नाही. आणि एकदा वय झाल्याच्या नंतर बाकीची माणसं, कोण पुण्याला आहेत, कोण मुंबईला आहेत, कोण संभाजीनगरला आहेत, आता जवळ कोणी नाही. आयुष्यभर माणसांच्या सोबत राहिलेले, माणसांमध्ये राहिलेले, आणि आता पाणी घ्यायचे, तहान लागलेली आहे, त्या टेबलवरती पाणी ठेवलेलं आहे, पण ज्या क्वाटवर झोपलेले तिथून उठता येत नाही. पाणी नाही का, तहान लागलेली नाही का, लागलेली आहे तहान, पाणी आहे, तहान लागलेली आहे. बरं, अत्यंत जवळ आहे, फार काय ते दूर नाही, कुठून शेंदून आणायचं नाही, नाही का. त्या जगामध्ये पाणी ठेवलेलं आहे, झाकून ठेवलेलं आहे, व्यवस्थित स्वच्छ आहे. पण ज्या अंथरुणावरती बसलोय तिथून तिथपर्यंत जाण्याची सुद्धा ताकद नाही, याला दीनता म्हणतात. विठाला विठाला भोग भोगण्याच्या संबंधानं दिनत्व येतं, दिनत्व. गुलाबजाम तळलेले आहेत, बरं साधे नाहीत, एकदम अत्यंत शुद्ध खवा आहे, भेसळयुक्त खवा नाही. गुलाबजाम तळले, बरं तळणारा पण असा नाही की ते आतमध्ये निबरण बाहेर नरम, असं नाही. ते एकदम असे नरम गुलाबजाम, व्यवस्थित तळलेले, पाकही व्यवस्थित, त्या पाकामध्ये अगदी मुरलेले आहेत गुलाबजाम. खाणारे माणसं 10-10, 20-20, 30-30, 40-40 खाणं चालू आहे त्यांचं. आणि ज्यांनी हे गुलाबजामचं जेवण तयार केलेलं आहे, ह्या लोकांना निमंत्रण दिलेलं आहे. आणि आमच्या बाबतीत तर बऱ्याच वेळा असंच घडते, महाराज लोक आले की तुटून पडतात गोडावर, आणि मग तो यजमान असतो तो बघतच राहतो, बाबा नाही का 30-30, 40-40 खाल्ले तर आपल्याला एक पण खायची नाही का, मोबा नाही, एक पण खाण्याची परवानगी नाही म्हटली आपल्याला. सुंदर गुलाबजाम केलेले त्याला खाता येत नाहीत का, उपलब्ध नाहीत का, हो, त्याला शुगर झालेली. बरं हाय शुगर आहे, हां, डॉक्टरने सांगितलेलं आहे आता तुम्ही बाकीचं काय जास्त भानगडीत पडायचंच नाही, गोळ्याचा डबा सोबत ठेवायचा, जेवणाचा डबा कमी आणि गोळ्याचा डबा जास्त. हे काय आहे, हे दिनत्व आहे. कशाने आणलेलं दिनत्व आहे, हे विकारांनी आणलेलं दिनत्व आहे. विठाला विठाला आमच्याकडे आता आमचं शरीर त्रस्त झालेलं आहे विकाराने. आम्हाला वारी करायची म्हटलं तर आता अडचणी आहेत. आम्ही पुण्य बाकीचं कमवायचं म्हटलं तर आम्हाला बऱ्याच अडचणीला सामोरं जावं लागतं. मग आम्हाला पुण्यही मिळालं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आम्ही मोक्षापर्यंतही गेलो पाहिजेत. या सर्व गोष्टीचा समन्वय कुठं मिळेल तर ती हरिकथा आहे. हां, दीन दुर्बल, ज्यांच्याकडं दुर्बलत्व कशाला, आपल्याकडं पंचदशीने विचार सांगितलाय, दुर्बळ कशाला म्हणायचं, दुर्बळ ज्याच्याकडं वैराग्य नाही त्याला दुर्बळ म्हणायचं, असं पंचदशीने ठासून सांगितलेलं आहे. हां, दुर्बळपणा, दुर्बळ निर्बळ, काहीच नाही, बळच नाही त्यांच्याकडं. कारण बळ विवेकासहित वैराग्याचे बळ आणि मग धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. विठाला विठाला विवेकासहित वैराग्याचं बळ पाहिजे. आणि मग सांगितलंय ती त्याची पावर, ताकद, धगधगीतपणा,
नंतर येतो. नाहीतर मग वैराग्य नसेल तर ते निर्बळ सांगितलेलं आहे, दुर्बळ सांगितलेलं आहे. दीन आणि दुर्बळ यांना जर उद्धार व्हावा असं वाटत असेल, यांना जर आत्मसाक्षात्कार व्हावा असं वाटत असेल, तर एक करायचं. काय करायचं? कथा, हरिकथा अत्यंत महत्त्वाची सांगितली. दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा. सुखाच्या संबंधानं विचार करणारे कितीतरी माणसं आहेत. रोज सुख मिळावं या संबंधानं आपण घराच्या बाहेर पडतोय, पण शक्य होत नाही. बरोबर आहे की नाही? कोणाला वाटतं या ठिकाणी दुःखी राहावं म्हणून? नाही नाही नाही. अहो, आणि आपल्या दुःखाला फार काही मोठं दुःख यायला पाहिजे असं काय नाही. आपली मनस्थिती बिघडायला फारच मोठं दुःख आलं पाहिजे असं काय नाही. थोड्या दुःखाने देखील आपली मनस्थिती बिघडून जाते. मनासारखं नाही झालं, अहो एवढं कशाला आपण प्रवासाला निघालो आणि थोडासा डाग जर शर्टला लागला तर माणसाची मनस्थिती बिघडून जाते. हे डाग लागला, दुसरीकडे त्याचं लक्षच नसतं, त्या शर्टच्या डागाकडेच लक्ष असतं. म्हणजे आपली मनस्थिती बिघडण्यासाठी फारच काही मोठी भयानक परिस्थिती यायला पाहिजे असं काय नाही. थोडी देखील आपल्याकडे काही परिस्थिती ओढवली की माणसं विचलित होतात. कितीतरी माणसं विचलित होतात. अर्थात विचलितपणा होऊ नये. कितीही संकट आले तर त्या संकटाला धैर्याने सामोरं जाता आलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? हरिकथा, सुखराशी हरिकथा. सुखाची ती रास आहे. हरिकथा श्रवण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हरिकथा अत्यंत महत्त्वाची सांगितली. हरिकथेमध्ये हरिकथा कशाची करायची? श्रीमद भागवत कथा. कथा विठोबाची बरी. बरोबर आहे की नाही? विठोबाची कथा सांगितली. आणि ज्या वेळेस आपण कथा करतोय त्या कथेचा इतका परिणाम आहे की आम्हा संसार काय करी करू याची कथा. नामाचा गजर. आम्हा संसार काय करे. आम्हाला संसार काही करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण संसाराने तर भल्या भल्याला नेस्तनाबूत केलंय आणि आम्हाला संसार काय करील नाही. का करणार नाही? त्याचं कारण आहे आम्ही हरिकथा श्रवण करतोय. आम्ही हरिकथेचे अधिकारी झालोत. हरिकथेचा अधिकारी होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. विठाल कथा अत्यंत महत्वाची आहे. करू याची कथा नामाचा गजर. आम्हा संसार काय करे. आम्हाला संसार काही करू शकत नाही कारण आम्ही हरिकथेचे अधिकारी आहेत. आणि त्यालाच असं बोलता येतं जो हरिकथेचा अधिकारी आहे त्याला विठाल इतके मोठे खर्च करून लोकांना काय वेळ लागलं का हरिकथा करण्यासाठी? काय कारण आहे? अहो, आमचा उद्धार व्हावा, सर्वसामान्य जनांचा उद्धार व्हावा, त्याच्यासाठी म्हणूनच हा सर्व खटाटोप आहे ना. किती शक्ती आपण या ठिकाणी खर्च करतोय, किती शक्ती खर्च करतोय. त्याचं एकच उद्दिष्ट आहे. काय? आपल्याला ते उद्दिष्ट साधायचं की आमचा सर्वसामान्य जनांचा उद्धार झाला पाहिजे. आणि सर्वसामान्य जनांचा उद्धार त्याच वेळेस होतो ज्यावेळेस आपण हरिकथेमध्ये प्रवृत्त होतो. हरिकथा अत्यंत महत्त्वाची सांगितलेली आहे. हरिकथा आपल्याला काय देते असं जर आपण त्याचा विचार केला, अंतर्मुख होऊन विचार केला, तर खऱ्या अर्थाने हरिकथा आपल्याला जीवन जगण्यासाठीचं बळ देते. बऱ्याच वेळा बघा ना, माणसं मोठी मोठी आहेत पण आत्मविश्वास हरून बसलेली माणसं आहेत. आत्मविश्वास नाही, आत्मविश्वास पुनर्प्रदान करण्यासाठी हरिकथेची गरज आहे आपल्याला. आणि ही हरिकथा परीक्षिती राजाला सांगितली. परीक्षिती राजाचा उद्धार झाला. अहो, परीक्षिती किती आहेत इथं नाही का? पावला पावलाला परीक्षिती आहेत. बरोबर आहे की नाही? पावला पावलाला परीक्षिती आहेत. पावला पावलाला परीक्षितीचा उद्धार व्हावा त्याच्यासाठी ही हरिकथा. विठाल दीन दुर्बल आणि सुखराशी या संबंधानं आपलं चिंतन चालू आहे. अर्थात ही हरिकथा श्रवण करायची. पण ही हरिकथा श्रवण करत असताना वक्ताही अधिकार संपन्न पाहिजे आणि श्रोताही तितक्या उंचीचा पाहिजे. दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या सांगितल्यात. वक्ता अधिकार संपन्न पाहिजे. मग तो कसा पाहिजे? त्या संबंधानं भागवताने त्याचं चिंतन केलेलं आहे. विप्र पाहिजे नाही का? तो
काही न घेणारा पाहिजे, विरक्त पाहिजे, या सर्व गोष्टी आपण आत्ता मगाशी प्रस्तावनेमध्ये बोललोय. कृतिशील परमार्थ फार महत्त्वाचा असतो. नाहीतर नुसती कथा चालली आणि त्याचा परिणाम काहीच होत नाही. बरोबर आहे की नाही? परिणाम झाला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा परिणाम फार महत्त्वाचा आहे. आणि कथा करत असताना हा कथाकार जर विरक्त असेल तर त्याचा परिणाम होतो. ती कथा सहजपणे आपल्याला स्वर्गापर्यंत घेऊन जाते. ती कथा सहजपणे आपल्याला विकारातून मुक्त करते. पण कथाकार तितक्या उंचीचा पाहिजे. बरोबर आहे की नाही? हां, कोणाच्या मुखातून आपण श्रवण करतो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. वाक्य तर सर्वच बोलतात हो, नाही का? पण कोणाच्या मुखातून ते वाक्य आलं, हां, अत्यंत महत्त्वाचं आहे. परवाच कोणीतरी सांगितलं, तो मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. असं बरेच जण म्हणतात, पण ते वाक्य त्यांनीच उच्चारलं आणि त्या वाक्य उच्चारण्याच्या पाठीमागे त्यांचा त्याग आणि समर्पण होतं. विठाला विठाला निघून जा तर किती माणसं म्हणतातच ना, निघा, नाही का, चले जाओ. पण ते वाक्य त्यांनी उच्चारलं आणि त्या वाक्याला बळकटी आली. त्याचं कारण त्याच्या पाठीमागचा त्याग आहे, त्याच्या पाठीमागचं समर्पण आहे. हां, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी, हा, हे तर कोणी म्हणतं ना, कोणी म्हणतं, पण तितकी ताकद, तितका दर्जा त्या वाक्याला येत नाही. त्याचं कारण त्याग आणि समर्पण कमी पडतं. विठाला वारकरी संप्रदाय त्यागातून पुढं आलेला संप्रदाय. आणि आपल्या वारकरी संप्रदायाने सांगितलं, त्यागात शांती रणंतरम. नित्य शांती जर तुम्हाला अनुभवायची असेल तर या वारकरी संप्रदायाचा अंगीकार करा. त्याग संपन्न जीवन जगा. आणि मग तो कथाकार. आपल्याकडं बऱ्याच वेळा उदाहरण दिलं जातं परमपूज्य सद्गुरू डोंगरेजी महाराजांचं. डोंगरेजी महाराज हे सामान्य नाहीत, कलियुगातले शुकाचार्य म्हणून त्यांना संबोधलेलं आहे. हां, इतका मोठा महात्मा, इतका मोठा महात्मा. अहो, घरादाराचा त्याग केलेला आहे आणि फक्त जीवन देवासाठी समर्पित केलेले, कथेसाठी जीवन समर्पित केलेले. कथा हेच आमचं जीवन आहे. आमचे जीवन हे कथा अमृत आणि काही संत समागम. आमचं जीवन फक्त कथा अमृत प्राशन करणं हेच आमचं जीवन आहे. इतरत्र आम्हाला काही देणं घेणं नाही, काही देणं घेणं नाही. आम्ही जो प्रवास करतोय तो देवासाठी म्हणून प्रवास करतोय. हां, आम्ही जी कथा श्रवण करतोय किंवा कथा करतोय, कथा सांगतोय, ते केवळ देवाला रिझवण्यासाठी सांगतोय, समाज रिझवण्यासाठी म्हणून नाही. हां, आणि समाज रिझवून आम्हाला काहीतरी मिळेल या अपेक्षा ठेवून आम्ही कथा सांगत नाहीत. असे परमपूज्य सद्गुरू डोंगरेजी महाराज. कथा झाली त्यांची. हा एक धनिक माणूस त्यांच्यासोबत होता आणि त्यांनी सांगितलं की महाराजजी, आपली धर्मपत्नी गेलेली, 2 दिवस झाले पत्नी जाऊन, आणि आता आपल्याला जाणं गरजेचं आहे. त्यावेळेस पूज्यश्री महाराजांनी सांगितलं, आणखी 2 दिवस कथा वेळ आहे आपल्याला सांगता होण्यासाठी, आपल्याला थांबणं गरजेचं आहे. कथा अर्धवट सोडून जाता येणार नाही. हे उदाहरण मी डोंगरेजी महाराजांचं सांगतो. हे उदाहरण आत्ताचं नाही, बरं का, आत्ताचं नाही. 2 दिवस कथा आपल्याला सोडता येणार नाही, डोंगरेजी महाराजांनी सांगितलं. आणि मग तो धनिक मनुष्य डोंगरेजी महाराजांना घेऊन गेला. त्यांचे भक्त होते, ते शिष्य होते. आपल्या पत्नीची उत्तरक्रिया करण्यासाठी डोंगरेजी महाराजांकडे पैसे नव्हते. भारतातले 1 नंबरचे कथाकार होते. कधीतरी सर्च करा, यूट्यूबला सर्च करा, गुगलला सर्च करा, आणि जर मिळालंच तर डोंगरेजी महाराजांचं चरित्र वाचा. त्यांची कथा पंढरपूरला झाली, लाखोचा समाज त्यांच्या कथेला. त्यांची कथा मुंबईला गिरगावला झाली, त्यांच्या चरित्रात आहे. तत्कालीन पंतप्रधान त्यांच्या कथेला आल्या, आणि कथेला आल्याच्या नंतर म्हणजे त्यांचा अधिकार सांगतोय. एखाद्या वेळेस पैसे नाहीत तर मग नाही का लोकांना वाटतं सामान्य असेल म्हणून नसतील पैसे, पण त्यांचा अधिकार दौरा बदलून तत्कालीन पंतप्रधान त्यांच्या कथेला आल्या. आणि काही 5-10 मिनटं थांबल्या आणि कथा झाली की निघून गेल्या. जवळच्या शिष्यमंडळींनी विचारलं, महाराजजी, भारताच्या पंतप्रधान आपल्या स्टेजवर आल्या आणि तुम्ही साधं बघितलं देखील नाही. त्यावेळेस डोंगरेजी महाराजांचं वाक्य, डोंगरेजी महाराज बोलतायत, मी कृष्ण सोडून कोणालाच बघत नाही. मी कृष्ण सोडून कोणालाच बघत नाही. काय मोठा त्याग आहे हा, किती मोठा त्याग आहे. आणि ते डोंगरेजी महाराज
उत्तर क्रिया करण्यासाठी पैसे नाहीत जवळ. शिष्याने सांगितलं तुम्ही काळजी करू नका, आम्ही करतोय. त्यावेळेस डोंगरेजी महाराजांना सांगितलं हे माझं सांसारिक आणि वैयक्तिक काम आहे. हे काम जे देवासाठी जोडलेले माणसं आहेत माझ्याकडं, हां तुम्ही देवासाठी जोडलेले आहात ना, मग तुम्ही जर माझ्याशी देवासाठी जोडलेले आहात तर तुमच्याकडून मी माझं सांसारिक काम करून घेणार नाही. असे कितीतरी उदाहरणं देता येतील, भाऊंना माहिती आहे नाही का. कितीतरी महाराज लोक ही कामं घेऊन जाणारे आहेतच की नाही, कितीतरी बोलणारे आहेतच की नाही. पण तुम्ही जर आमच्याशी देवासाठी जोडलेले आहात तर आमचं वैयक्तिक काम आम्ही तुम्हाला सांगणार नाहीत. आम्ही काम सांगू ते देवाचंच काम सांगू. विठाला विठाला ती कथा अंतरामध्ये उतरण्यासाठी इतकं स्वतःला जाळून घ्यावं लागतं. सहज काही शब्द प्रभावी होत नसतात. देवासाठी घेऊन जोग देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजियला. आम्ही सर्व भोगांचा धिक्कार केला आणि फक्त देवाच्या दिशेने आम्ही निघालोय. याला काय म्हणायचं, याला सर्वश्रेष्ठ कथा म्हणायचं. आणि ही सर्वश्रेष्ठ कथा आमच्या अंतरामध्ये उतरलेली आहे. आता आम्हाला दुसरं तिसरं काही नाही हो, आमचं जीवन म्हणजेच हरिकथा झालेलं आहे. आम्हाला इतरत्र कशामध्येही रस नाही, फक्त एकच कथा कथा कथा. कारण ती व्यथा दूर करते म्हणून आम्हाला कथा श्रवण करायची. महाराजांना विचारलं, महाराज ही कथा तुम्ही करताय ठीक आहे, पण या कथेच्या संबंधानं देवाची खरंच कृपा होती का? त्यावेळेस महाराजांनी सांगितलं कृपा होत नाही, फक्त एक गोष्ट आहे, कृपा करण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे आणि आवड धरण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तो काम आवडी धारी तो कामा आवडी धरी कृपा करे मनवणी. एकदा का त्याची आवड धरली की तो कृपा करतो. आवड असणं फार महत्त्वाचं आहे. आपल्याकडं आवड ही स्वतः निर्माण होते आणि बऱ्याच वेळा परंपरेनं करायचं आहे म्हणून काही माणसं करतात. दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत, अनाहूतपणे या परमार्थामध्ये प्रवेश करणं आणि आवडीनं प्रवेश करणं. परंपरेनं प्रवेश करणं म्हणजे माझे आजोबा परमार्थात होते म्हणून आम्हाला करणं गरजेचं आहे. नाहीतर वास्तविक आता वारीला निघायचं खूप कामं आहेत पण शक्य होत नाही.
आता काय हे परंपरा आलेली आहे आणि मग ती परंपरा म्हटलं की थोडं रडत खडत का होईना ते पूर्ण करावं लागतं. पण आवड, ज्या वेळेस आपण आवड धरतो, आपल्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण होते, त्यावेळेस मात्र. आणि श्रद्धेची देखील अशीच व्याख्या केलेली आहे बघा. श्रद्धा, मारून मोटकून श्रद्धा ठेवायला लावण्याचं काही कारण नाही. नरेंद्र दाभोळकर खरं तर वेगळ्या विचाराचे होते, पण त्यांनी श्रद्धेची व्याख्या इतकी चपलक आणि अत्यंत सुंदर केलेली बघा. कृतिशीलपणे उत्कट झालेली श्रद्धा, कृतिशीलपणे जी उत्कट झालेली श्रद्धा आहे ना, ती अत्यंत महत्त्वाची आहे. विवेक शक्ती ज्यावेळेस महत्त्वाचं आहे. परंपरेनं तुम्ही परमार्थ करताय, ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे, परंपरेला आमचा साष्टांग दंडवत. पण आवड उत्पन्न होणं आणि आवड उत्पन्न झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थाने परमार्थाला लागणं, ही मात्र दैवी कृपा म्हटलेली आहे. म्हणून महाराज बोलतात की त्या देवाची कृपा झाल्याच्या नंतर आपली आवड आपण धारण केली आणि त्या देवाची कृपा झाली की त्याचा परिणाम काय होतं? दीनत्व निघून जातं, दुर्बलत्व निघून जातं, भावसागर तरता येतो. अहो, हे सर्व करण्यासाठी काही चरित्र, जगद्गुरू महाराज बोलत आहेत, चरित्र अत्यंत महत्त्वाचं आहे. चरित्राशिवाय आवड निर्माण होणार नाही. उगाच आपण म्हटलं यांच्यावरती श्रद्धा ठेवा, त्यांची आवड धरा, पण त्यांचं कार्य, त्यांचं स्वरूप, या सर्व गोष्टी आपल्याला दिसल्या पाहिजे की नाही. त्यांचं कार्य महत्त्वाचं आहे, त्यांचं स्वरूप महत्त्वाचं आहे. आणि ज्या वेळेस स्वरूपाच्या संबंधानं ज्ञान होतं, कार्याच्या संबंधानं ज्ञान होतं, त्यावेळेसच मनुष्य आकृष्ट होतो, बरोबर आहे की नाही. नाहीतर उगाच स्वरूप माहीत नाही, कार्य माहीत नाही आणि म्हटले यांच्याशी संबंध जोडा, कसं शक्य होईल ते? नाही. आपल्या कर्तृत्वाचा ठसा भगवंताने उमटलेला आहे. आपल्या स्वरूपाचा ठसा भगवंताने आता श्रीमद भागवताची सुरुवातच तशी आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः, असं त्याचं स्वरूप आहे. मग काय करा? काही करू नका. गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करा. अभंगाचं तिसरं चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, जय चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. झालं एक 5 मिनिटं कीर्तने आपलं. जे गोकुळामध्ये भगवंताने चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा. जगद्गुरू महाराजांनी अत्यंत या अभंगातली जी भाषा आहे ना, अत्यंत महत्त्वाची भाषा आहे आणि सर्वसामान्य जीवाला कळावी, सर्वसामान्य जीव या परमार्थाचा अधिकारी व्हावा, या संबंधानं ही महाराजांची भाषा आहे. चरित्र उच्चारायचं, पण कुठलं? गोकुळातलंच. दुसरं चरित्र उच्चारण्याचं काही कारण नाही. चरित्र ते उच्चारावे. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपल्याला प्रेरणा देणारं चरित्र आहे, सर्वसामान्य जीवाला प्रेरणा देणारं चरित्र आहे. आत्तापर्यंत राजे महाराजे, मोठे मोठे राजकारणी, ज्यावेळेस त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्यांना जर विचारलं की तुम्ही आत्तापर्यंत काय वाचन केलं, तर ते सांगतात ना, आम्ही युगंधर वाचला, आम्ही योगेश्वर वाचला, भगवान श्रीकृष्णाचं आम्ही चरित्र वाचलं. बघा ना, छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस आईने संस्कार दिले, त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचं चरित्र नित्य त्याचं वाचन होतं आणि त्या चरित्राचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांवरती होते. अर्थात भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपल्याला काय शिकवतं? बरं, आणखी महत्त्वाची गोष्ट सांगतो. चरित्र ते उच्चारावे, गोकुळातला उच्चार करायचा, पण आचरण मात्र समग्र चरित्राचं करायचं. काही भाग सोडले तर चरित्राचं समग्र आचरण करायचं. काय आचरण करायचं? भगवान श्रीकृष्णाने आपल्याला एक अत्यंत महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट सांगितली, सोडत चला. सोडा. सोडायचं, त्याचा विचार करायचा नाही, सोडत चला. आणि जर तुम्ही सोडलं नाही तर दुःख आहेच आहे. मग काय सोडायचं? आता तसं इथं सांगणं कठीण होईल, पण आमचा नेहमीचा मुद्दा बोलतो.
काय सोडायचं? आमचा मान सोडायचा आहे आम्हाला. हां, ज्ञानोबारांची भाषा आहे, वाचस्पतीचे नि पाडे सर्वज्ञता तरी जोडे, वेडी वे माझी दडे महिमे भेने. हां, मानाचा त्याग करायचा, धनाचा त्याग करायचा, प्रतिष्ठेचा त्याग करायचा, हे सोडत चालायचं. आणि सोडल्याच्या नंतर काय होईल? अहो, सोडल्याच्या नंतर गौतम बुद्धांनी सोडलं सर्व त्याचं राज्य, वनामध्ये गेले, बोधी वृक्षाच्या खाली तपश्चर्या केली. परिणाम काय झाला? जगाला शांतीचा संदेश गौतम बुद्धांनी दिला. सोडा म्हणून सांगितले, सोडा. पण बघा ना, बऱ्याच वेळा आपल्याकडं सोडण्याची प्रक्रिया लवकर घडत नाही. हां, भगवान श्रीकृष्ण जन्माला आले आणि पहिलं त्यांनी कोणाला सोडलं? आईवडिलांना सोडलं. त्याच्यानंतर मथुरा सोडली, वृंदावनामध्ये आले, गोकुळात आले, त्या ठिकाणी 11 वर्षे राहिले आणि 11 वर्षानंतर गोकुळही सोडलं. बरं का? ते असं नाही म्हटले भाऊ की हे आमचं प्रेमाचं गाव आहे. नाही नाही, आता आमच्याकडे मोह आहे, हे आमच्या प्रेमाचं गाव आहे. महाराज लोकांना जास्त मोह असतो, हे आमचं गाव आहे, परंपरेचं गाव आहे. पण असं नाही, सोडत चला. हे चरित्र आपल्याला काय शिकवतं आहे? सोडायचं शिकवतं आहे. हां, 11 वर्ष त्या ठिकाणी राहिले, नंतर गोकुळवासियांचाही त्याग केला, परत मथुरेत आले. मथुरेत आल्याच्या नंतर काय हो? हां, त्या ठिकाणी उग्रसेनाला राज्य दिलं आणि सोडलं, परत द्वारकेमध्ये गेले. बरं, द्वारकेमध्ये काय नित्य थांबले का ते? नाही नाही नाही, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हां, नंतर ही भटकंती सुरूच राहिली. याचा एकच संदेश आहे आपल्याकडं की भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आपल्याला सोडायला शिकवतंय. आणि जर आपण सोडलं नाही तर मग माणसं आपल्याला सोडतात. हा जगाचा नियम आहे. विठाला विठाला. सोडण्यासाठीच एक विशिष्ट वय सांगितलंय की नाही? 61 सोडा. नाही 61, आता सध्या नाही का 61ला माणसं तरुणच दिसतात. म्हणले 65 नाही, 75 जीवनाचा अमृत महोत्सव होणार आहे म्हटलं आता सोडा. नाही म्हटलं आताशी तर कुठं हाताशी लागले, कसं सोडता लगेच? नाही का? अहो, सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा 81 वर्षाचा आहे, आता सोडा. अहो, 83व्या वर्षी माणसं म्हणतात अभि तो मै जवान हो. नाही का? आणि 83व्या वर्षी माणसं म्हणतात आणखी एक डाव टाकायचाच आहे मला. अरे बाबा, आयुष्यच डाव टाकण्यात गेलं ना, आणखी कुठले डाव टाकायचेत आपल्याला? नाही का? पण एक ठरलेली रीत आहे बघा, रीत. हां, आणि जर आपण पाहतोय बऱ्याच वेळा लोक म्हणतात काय आपला हा विषय नसतो राजकारणाचा, पण कुठलीही बैठक बसल्याच्या नंतर 80% राजकारणाचाच विषय असतो भाऊ. बरं का? 80% लोक राजकारणाच्या संबंधाने चर्चा करतात आणि मग 20% उरलेले त्यांच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा करतात. म्हणजे इतकं प्रिय आहे आपल्या भारतामध्ये राजकारण. बरोबर आहे की नाही? माणसं कुठपर्यंत जवळ आहेत, टिकून आहेत? हां, जोपर्यंत हे सर्व सत्ता आहे तोपर्यंत. एकदा का सत्ता संपली की माणसं निघून जातात. अर्थात हा विचार भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितला, चला सोडत चला. आणि भगवंतांनी सर्वांना सोडलं. पण एक गोष्ट आहे, त्या चरित्राचा आपल्याला उच्चार करायचा, ते गोकुळातलं चरित्र आहे, अत्यंत महत्त्वाचं चरित्र आहे. ते चरित्र काय करतं? त्या चरित्राचा नुसता उच्चार जरी केला तर ते पापाचं हरण करणारं चरित्र आहे. त्या भगवंताचं स्वरूप नुसतं त्याचं ध्यान जरी केलं तर सहजपणे आपल्याला पापातून मुक्ती होते. तुम्हाला सांगू कसं ध्यान करायचं त्याचं? रोजची प्रक्रिया ही ध्यानाची. रोज ध्यान करा. तुम्ही म्हणताना आम्हाला ध्यान करण्यासाठी वेळ नाही, फार त्याच्यासाठी वेळ द्यायचं काही कारण नाही. तुम्ही कुठल्या कामामध्ये असाल, गाडीमध्ये असाल, कुठं प्रवासामध्ये असाल, किंवा निवांत झोपलेले असाल, काय असाल, कुठल्याही स्थितीमध्ये असाल, असू द्या, पण ध्यान करायचं. कसं ध्यान करायचं? बघा, तुम्ही जर माझ्या शब्दासोबत प्रवास केला तर तुमच्या लक्षात येईल, कामदेवाच्या मनाचं मंथन करणारा भगवान श्री कन्हैया त्याच्या पायाचे नख स्फटिकाप्रमाणे दिव्य आहेत. त्यांनी एक पाय सरळ ठेवलेला आहे, एक पाय तिरपाय. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान आहेत. त्याचा पिवळा पितांबर आहे. त्याचं कमर सिंहाच्या कमरेप्रमाणे लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवेणीने युक्त आहे. नाभी अतिशय सखोल आहे. वक्षस्थळ अतिशय विस्तीर्ण आहे. त्या वक्षस्थळावरती भृगु ऋषीने लात मारलेली आहे. ज्ञानोबाराय त्याचं वर्णन करतात, जेने उरी हानितली पंपरा तयाचे चरण वाहशी दातारा. त्या भगवंताचा कंठ कपोल शंखासारखा दिव्य आहे. हणवटी अतिशय मोहक आहे. ओठ त्याचे कुंदूर फुलासारखे लाल आहेत. दात त्याचे रत्नांच्या ओळी ठेवल्याप्रमाणे दिसत आहेत. नाशिकाग्र सरळ आहे. भोवया धनुषाकृती आहेत. त्याचे
नेत्र कमलासमान आनंददायक आहेत, त्याचं मस्तक अतिशय विस्तीर्ण आहे, त्याच्यावरती मलयागिरी नावाचं चंदन लावलेलं आहे आणि त्या भगवंताचे काळे भोर केस भरभरू उडत आहेत. एवढंच नाही हो, त्यांनी हातामध्ये बासरी धारण केलेली आहे आणि ती बासरी आपल्या अधरावरती म्हणजे ओठावरती ठेवलेली आहे आणि त्या बासरीतून तो ध्वनित करतो. ए भक्तांनो, तुम्ही अनाथ नाही तर तुम्ही सनात आहात. सनातत्वाची नित्य जाणीव, सनातत्वाची नित्य जाणीव करून देणारा हा भगवान श्रीकृष्ण. आपल्याला त्याला शरण जायचं, त्याच्या लीला, त्याचं चरित्र नित्य गाण्याचा प्रयत्न करायचा आणि खऱ्या अर्थाने आपल्याला आनंदाचं सम्राट व्हायचं. काल्याच्या निमित्तानं आपण ही सेवा या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित करण्यासाठी म्हणून आपण आत्ता अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत. ज्यावेळेस भगवंताचा अवतार झाला, मग काय लीला केल्या, मग चरित्र, त्या ठिकाणी खोड्या केल्या, चौर्य मंडळाची स्थापना केली, त्याच्यानंतर संघटन उभारलं. आता चांगला माल हा आपणच खायचा, बाहेर जाऊ द्यायचा नाही, अशी म्हणून जनजागृती करायला सुरुवात केली आणि मथुरेकडे जाणारा जो काही दही दूध लोणी चांगलं आहे ते अडवायचं, गोकुळामध्येच ठेवायचं, आपले मुलं धष्टपुष्ट करायचे आणि खऱ्या अर्थाने राक्षसांच्या विरोधात लढण्यासाठी त्यांना बळ द्यायचं, असा संदेश भगवान श्रीकृष्णाने दिला. सामाजिक संदेश दिला, व्यावहारिक संदेश दिला, भगवंताने शारीरिक संदेश दिला. तुम्ही जर व्यवस्थित अन्न खाल्लं तर तुमचं शरीर धष्टपुष्ट राहील आणि जर तुम्ही कसं तरीच खाल्लं तर शरीर गलित गात्र होईल. मग ते शरीरही चांगलं राहावं, कारण शरीर हे अत्यंत महत्त्वाचं सांगितलं आहे. अशा सर्व गोष्टी शिकवल्या. आता मात्र वेळ झाली. आता या ठिकाणी थांबायचं नाही. वृंदावनातलं अर्थात गोकुळातलं कार्य आपलं झालंय. आता आपल्याला गायी चारण्यासाठी जायचं. गोधनी गोधनी गोधने गोधने हे चारावया जातो सारंग पाणी, हे चारावया जातो सारंग पाणी, हे चारावया जातो सारंग पाणी, हे चारावया जातो सारंग पाणी. माझी भेटली राधिका गवळणा, कृष्ण दान मागे निर्यासडोना, प्रवती देखली यशोदा जगने गोधने 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 हे सारा चारावया जातो शारंगपाणी. सर्वांना हाक दिली, चला गोपाळांनो या रे तुम्ही गाया घेऊन सारे रानात. आता आपल्याला रानामध्ये जायचंय. या ठिकाणीच आपलं कार्य संपलंय नाही का. आता आपल्याला व्यापक कार्य करायचंय, मर्यादित कार्य, गावापुरतं कार्य. पण आता नुसतं गाव धरून चालणार नाही. आता आपल्याला व्यापक कार्य करायचं आणि व्यापक कार्याच्या दृष्टीने भगवान वृंदावनामध्ये अर्थात यमुनेच्या तटावरती गायी चारण्यासाठी आले. तिथं आल्याच्या नंतर सर्व गोपाळांना शिदुऱ्या घेऊन या म्हणून सांगितलं. सर्व गोपाळ शिदुऱ्या घेऊन आले. आमचा सामाजिक उपक्रम आमच्याकडे असतो शिदुऱ्याचा रोज. खरं तर काल्याचा संदेश आम्ही आमच्या अंगीभूत बांधला आहे नाही का. आमच्या पंजाब काकांनी सांगितलं सर्वांना की इतरत्र कुठं जेवायला जाण्यापेक्षा आपण सकाळी सर्वांच्या शिदुऱ्या, आणि इतका उपक्रम चांगला आहे तो की सर्वच मंडळी त्या ठिकाणी येतात. आनंदाने शिदुऱ्याचं सेवन असतं. प्रत्येकाच्या घरातलं भाजी भाकरी जे ज्याला जमल ते त्या ठिकाणी ही सर्व मंडळी घेऊन येतात. खऱ्या अर्थाने हा शिदुरीचा उपक्रम आम्ही एक सामाजिक उपक्रम म्हणा की अन्य पारमार्थिक उपक्रम म्हणा त्याच्यातून घेणं गरजेचं आहे. कृतिशील पण आपला जे विषय चालला होता मुद्दा कृतिशीलपणा, तो अत्यंत जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न ही सर्व मंडळी करतायत. अर्थात भगवंतांनी ठरवलं आता शिदोऱ्या आणल्यात. काही गोपाळांनी सांगितलं आता भुका लागल्यात कुठपर्यंत नाही का. 12:30 वाजून गेले. झाली आता वेळ. शिदोऱ्या घेऊन या. मग भगवंतांनी शिदोऱ्या द्यायचं ठरवलं. अर्थात तो प्रसाद द्यायचं ठरवलं. पण एक करा म्हटले. कसं? कमळाच्या फुलाप्रमाणे बसा. कसं आहे कमळाचं फूल म्हटले? छोट्या छोट्या पाकळ्या आतमध्ये आणि मोठ्या मोठ्या पाकळ्या बाहेर.
भगवंत याच्यातून संदेश देतात. फार महत्त्वाची गोष्ट आहे बरं. याच्यातून संदेश देतात की जे छोटे होतात ते माझ्या जवळ असतात आणि जे मोठे नाही का मोठं समजतात त्यांना मी जरा दूर ठेवतो. म्हणून या वारकरी संप्रदायात आल्याच्या नंतर मोठेपणा मिरवण्याचं काही कारण नाही. इथं आल्याच्या नंतर आपण दास आहोत, आपण शरणागती पत्करायची आणि खऱ्या अर्थाने देवाला शरण यायचं. देवाने देखील तेच केलं. छोटे छोटे गोपाळ जवळ घेतले, जे लहान होते त्यांना जवळ घेतलं. येत युत्पत्ती अवघी विसरीजे, थोरपण परा सांडीजे, जे जगात हाकुटे होईजे ते जवळीक माझी. माझी जवळीक त्यांनाच मिळते जे धाकटपण लहानपण स्वीकारतात. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा. अर्थात लहानपणा हे सर्वच गोपाळ त्यांनी जवळ घेतले आणि भगवंताचं ते स्वरूप आहे. नर्म विनोद आहेत. जेवण करताना कधी त्रागा करायचा नाही, जेवण करताना कधी रडायचं नाही, जेवण करताना अन्यान्य विचार करायचे नाहीत. आता हे जरी नाही केलं तर जेवण करताना कधी फोनवर बोलायचं नाही. एक 10-5 मिनटं जरा बाजूला ठेवायचा. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं जेवण करताना माणसं मोबाईल बघतात. जेवण करताना मोबाईलही बघायचा नाही. थोडं शांततेत नर्म विनोद करीत, कारण भगवंताने हा आपल्याला संदेश दिलेला आहे. तो उभा राहिला, आपला जो शालू आहे तो कमरेला गुंडाळला त्याने, बासरी त्या शालूमध्ये खोवलेली आहे. आपल्या डाव्या हातावरती सर्व पदार्थ घेतलेले आहेत, मिरच्या, पापड, लोणचं, काही फळांच्या फोडी आणि भगवान विनोद करतायत, नर्म विनोद करतायत. विनोद करतायत म्हणजे वेगळे विनोद नाहीत. त्या श्लोकातच सांगितलं नर्म विनोद. अत्यंत सूक्ष्म विनोद करायचा आणि खळखळून हसायचं. अशा पद्धतीनं भगवंत प्रसाद देत आहेत. प्रसाद देण्याची जी पद्धत आहे भगवंतांनी त्या वृंदावनामध्ये अर्थात यमुनेच्या तटावरती चालू केली, तीच पद्धत आपल्या संतांनी सर्वत्र चालू केली. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराजा गोपाळाशी लाया वाटी. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आता प्रसादाची वेळ झालेली. हा प्रसाद काय करतो? सर्व दुःखाचं हरण करतो. गीता बोलते प्रसादे सर्व दुःखानां हानिरशोपजायते. सर्व दुःखाची निवृत्ती करणारा हा प्रसाद आहे. तो प्रसाद तितक्याच तन्मयतेनं आपण घ्यायचा. आणि आता खऱ्या अर्थाने भगवन प्रसाद देत आहेत. तो प्रसाद, तो श्लोक श्रीमद भागवताने अधोरेखित केलेला आहे. बिभ्रद्वेनुम जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मश्रून कवलन तत्फला निंगलुषु तिष्ठन मध्ये स्वपरी सुहृदो हासयन नरभिस्वयी स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ गोपाल केले. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली